लिव्ह इन रिलेशनशिप बाबत बोलताना किंवा लिव्ह इन रिलेशनशिपच्या कायद्याबाबत बोलताना आपल्याला हे आधी माहिती करून घेणं गरजेचं आहे की भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप हे जे काही नातेसंबंध आहे ते कायदेशीर आहे की नाही. कारण लिव्ह इन रिलेशनशिप मधून जन्मलेल्या मुलाच्या कायदेशीर हक्कांवर चर्चा करताना सर्वोच्च न्यायालयाने काही निकाल दिलेले आहेत. यात SPS बालसुब्रमण्यम विरुद्ध श्रुतयन या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की कोणतीही महिला किंवा पुरुष एकाच खोलीमध्ये राहत असतील आणि काही वर्षापासून सहवास करत असतील तर येथे असे गृहीत धरले जाईल की हे पक्ष पुरावा कायद्यातील कलम 114 अंतर्गत पती पत्नी म्हणून राहत आहेत आणि या जोडप्यांनी जन्म दिलेली मुले ही बेकायदेशीर नाहीत. तसेच तुलसी विरुद्ध डी या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हटले आहे की जे जोडपे एकत्रात एका खोलीमध्ये राहत आहेत आणि त्यांनी जर एखाद्या मुलास किंवा मुलीस जन्म दिला तर ते मूल हे बेकायदेशीर नाही. म्हणूनच येथे ही बाब लक्षात घ्या, एकत्र राहायचे की नाही हे पूर्णपणे अवलंबून त्या पक्षांवर आहे. तसेच भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप हे जे काही नातं आहे त्याला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असली तरी देखील त्याची व्याख्या करणारे कोणतेही स्पष्ट कायदे नाहीत. म्हणूनच लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यापूर्वी काही बाबी खूप महत्वाच्या आहेत समजून घेणं. तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक खटल्यामध्ये सांगितलेले आहे की एकत्र राहणारे जे जोडपे आहेत ते विवाहित जोडप्यासारखेच त्यांना अधिकार आहेत. तसेच लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेली महिला व झालेले मूल यांना देखील 2005 चा जो कायदा आहे घरगुती हिंसाचाराचा त्याचा आधार त्यांना मिळतो.